पहिलं षटक हाताळत आहेत ते तुकाराम सावंत साहेब. आपल्या संघाकडून पहिलं षटक. अतिशय लेफ्ट हँड बॉलर. सुंदर बॉल आणि एक धाव या पूर्ण करत आहेत. दुसरा बॉल तुकाराम सावंत यांचा. बॅट्समन तुकाराम टू साइड आणि हा अतिशय वाईड बॉल. पंचांचा निर्णय वाईट. सह्याद्रीने जे प्लेयर घडवलेत, प्लेयर घडवण्याचं काम सह्याद्री केलं आणि त्यातला एक हा कमिटी मेंबर्स म्हणे तुकाराम सावंत जे आज षटक हाताळत आहेत. तीन धावांच्या अतिशय सुरेख चेंडू हाताळत आहेत ते तुकाराम सावंत. निर्धाव चेंडू त्याला म्हणता येईल. त्यांच्याकडे अनुभव आहे. 40 वर्षाचा अनुभव, दांडगा अनुभव आणि रोजची नेट प्रॅक्टिस. सातत्याने मला सांगत असायचे की या वर्षी मी पहिला षटक हाताळणार आहे आणि खरंच पॉवर प्लेचं षटक हाताळताना अतिशय सुरेख चेंडू आणि लॉजरला मारलेला सह्याद्री हो साहिलने मारला. साहिलच्या बॅटमधून आलेला सह्याद्री चॅम्पियन चौकार. काहीतरी दिशाहीन झाले होते ते तुकाराम सावंत आणि हा लेग साइडला मारलेला बॉल. चौथा चेंडू तुकाराम सावंत यांकडून. अतिशय रिव्हर्स मारण्याचा फटका आणि हा फसलेला आहे रिव्हर्स फटका साहिलचा आणि हा ट्रिपल अचीव झालेला आहे तो साहिलचा. अतिशय सुरेख चेंडू तुकाराम सावंत यांचा. हा पहिला विकेट, पहिला धक्का या संघाला बसला, लोअर संघाला भेटलेला आहे तो साहिलच्या माध्यमातून. हॅलो, मला संघ नायकाने पहिले षटक का दिलं आहे याचं प्रात्यक्षिक दर्शन तुकाराम सावंत यांनी दाखवलेलं आहे. दुसरा बॅट्समन चेतन मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहे. चेतन साहिलची जागा घेण्यासाठी काय रणनीती आखणार आहे चेतन. हॅलो, असा निर्धाव चेंडू. अतिशय सुरेख पहिले षटक पॉवर प्लेचा हाताळताना तुकाराम सावंतांनी एकदम कमी धावसंख्या खर्च केल्या आहेत. धावसंख्या एक षटक अखेरीस धावसंख्या होत आहे 8. एक षटक 8. दुसऱ्या षटकासाठी ग्राउंडमध्ये येत आहेत ते संदेश बांदळ. हा बडोदामध्ये राहणारा प्लेयर आहे, आयकॉन प्लेयर आहे, संघाचा माजी कर्णधार आणि एक बेस्ट ऑलराऊंडर म्हणजे जो आयकॉन प्लेयर म्हणून साजरेचा आयकॉन प्लेयर म्हणून त्याची ख्याती आहे तो संदेश. हे दुसरं षटक संघासाठी हाताळताना अतिशय दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी. संघाला कसं वर काढायचं, कसं जिंकून द्यायची ताकद रणनीती असणारा हा संदेश बांदल मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळताना. समोरचा संघ ही तितक्या ताकदीचा. ऑफ कटर्स आणि अतिशय सुंदर एक फटका या बॉल ट्रॅव्हल होते. बॉन्ड
सह्याद्री चौका. अतिशय सुरेख फटका. स्ट्राईकला कोण होतं? स्ट्राईकला कोण होतं? स्ट्राईकला कोण होतं? दुसरा बॅक टू बॅक हा दुसरा चौकार आलेला आहे तो चेतनच्या बॅटमधून. चेतन दाखवतोय मी मुंबईवरून इथे का आलोय, मुंबईवरून पुणे नगरीमध्ये का आलोय. कालपासून चेतन हे ग्राउंडमध्ये पाहणी करतायत ग्राउंडचा. हा आशिष कालपासून इथे या ग्राउंडमध्ये दाखल आहेत. प्रत्येक मॅच त्यांनी एकदम जवळून पाहिलेले आहे आणि त्याचं आहे आजचं हे समोर बॅक टू बॅक दुसरं चौकार. अतिशय अरे जवळजवळ तिसरा फटका मारलेला आणि हा बॅक ट्रॅव्हल तो बाउंड्री दिशेने, परंतु सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी होत आहे जानेवारी चरेस संघात माध्यमात. अतिशय सुरेख चेंडू. संघाची धावसंख्या होते 17. 1 विकेट अखेरीस धावसंख्या होते 17. संदेशकडे स्वीप मारलेला चेंडू बाउंड्री दिशेने. तिथं परत काहीतरी मिसफील्ड होत आहे आणि हंबल होत आहे आणि सुरेख थ्रो ट्रॅकने मारलं जात आहे. 5 बॉल झालेले आहेत संघाचे या षटकाचे. 5 बॉल लास्ट बॉल. धावसंख्या होते 19. षटकाचा शेवटचा बॉल कसा हाताळतात ते संदेश आणि अतिशय सुरेख उचललेला फटका आणि षटकार. खूप सुरेख बॅटिंग. चेतनच्या माध्यमातून हा खरोखर स्ट्रेट ड्राईव्हला केलेला सुरेख फटका आणि धावसंख्या होते 25. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या होते 25. यानंतर होणारा सामना क गटातील फ्रेश सामना होईल. त्या दोन्ही संघाच्या संघ नायकांनी टॉस बॉक्सच्या या ठिकाणी संपर्क साधायचा आहे. आजचे सामने हे दिलेल्या वेळेत दिलेल्या नियोजनात पूर्ण होतील. उशिरा आलेल्या संघांना पेनल्टी दिली जाईल. आयोजकांना कोणतीही हरकती करणार नाहीत, कोणत्याही संघाला मुभा देणार नाहीत. तर सर्व संघांनी याची नोंद घ्यावी. थोड्याच वेळात आपल्याला रोहित पवार सर समालोचकच्या भूमिकेत पाहायला मिळतील. मैदानाच्या आतमध्ये सुरेख खेळ. वारजे परिसरातील स्टेडियम आणि सह्याद्री सावंत संघाकडून आलेले वैयक्तिक दुसरं षटक आणि संघाचं तिसरं षटक हाताळत आलेले आहेत. पॉवर प्लेचे ओव्हर हाताळताना एक कंजूसी षटक त्यांनी हाताळलेलं आहे. पहिल्या षटकामध्ये त्यांनी 7-8 धावा देऊन 1 गडी बाद केला होता. आता दुसरं वैयक्तिक दुसरं आणि संघाचं तिसरं षटक हाताळत ते तुकाराम सावंत सह्याद्री असोसिएशनचे उपाध्यक्ष आणि सह्याद्री असोसिएशन घडवताना ज्यांचं मोलाचं सहकार्य एक रोकटोक बाणा ज्यांची ओळख आहे ते तुकाराम सावंत मैदानाच्या आतमध्ये षटक हाताळताना. अरे सुरेख फटका. हम किसी से कम नहीं. चेतनच्या बॅट मधून आलेला खणखणीत षटकार. मी मुंबईवरून का आलोय, कशासाठी आलोय, मला संघाने ओपनिंगला का पाठवले याचा नजारा दाखवतो ना चेतन. धावसंख्या होते ती 32. काहीच सुरेख चेंडू. अनुभव या ठिकाणी अनुभव पाहायला मिळतोय. काहीतरी प्लॅनिंग करून आले ते तुकारामजी सावंत.
अतिशय सुरेख चेंडू आणि काहीच न संबंधणारा चेंडू चेतनला. तुकाराम दादा तू चेतन अतिशय चौथा बॉल आणि हा एक धाव. चांगलं कमबॅक केलंय ते तुकाराम सावंत सरांनी. षटकार पडल्या असताना 2 जे चेंडू हाताळलेत या त्यांचा अनुभव आणि अनुभवाच्या माध्यमातून त्यांनी कमबॅक केलंय. बॅट्समन कसा पद्धतीने खेळतोय लगेच ते ओळखतात आणि त्या पद्धतीने त्यांचा अनुभव या ठिकाणी काम करतोय. हे एकाच विभागात असलेले 2 संघ अनेकदा सह्याद्री असोसिएशनमध्ये स्पर्धा खेळताना आमने सामने आलेले आहेत. रणनीती प्रत्येकाची आखलेली आहे. कोणता बॅट्समन कसा आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. मला सांगा आणि दुसरं षटक का दिले कर्णधाराने मला विश्वास का ठेवलाय याचं प्रात्यक्षिक दर्शन देत असताना तुकारामजी सावंत. आता आपण गोड आवाज मध्ये पुन्हा एकदा ऐकत होतो ते रोहित पवार सर यांना. हो आताच नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब या संघाचं पुण्यनगरीमध्ये मैदानामध्ये स्वागत झालेलं आहे. आगमन झालेलं आहे. सह्याद्री पुणे विभाग आयोजक माध्यमातून सर्व शिलेदाराकडून त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. धन्यवाद. हॅलो आता तुकारामने टाकले ना तिसरी. हॅलो चेक. धन्यवाद सर. तुम्ही ऐकत होता शरद सरांना. 3 षटकाची समाप्ती आपण पाहते मैदानाच्या आतमध्ये झालेली असताना 4थ्या षटकाला सुरुवात होईल. धावफलकावरती धाबा आहेत त्या 39 धाबा. 13च्या सरासरीने आपण पाहतो प्रति षटकामागे संघाची धावगती. पहिली इनिंग आपण पाहतो या दुसऱ्या मॅच मधील. त्यातील अर्धा डाव मात्र पूर्ण झालाय आणि 4थ्या षटकाला मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आलाय तुकाराम. या दरम्यान सुरेख फटका आपण पाहतोय काऊ कॉर्नर मध्ये आणि तिथे चेंडू पाठवलाय सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा दमदार षटकार. पहिल्या चेंडूवरती मात्र आक्रमण केलं जातं. 45 धावा या षटकाराच्या मदतीने धावफलकावरती पूर्ण होतील. तुका म्हणे यासाठीच गेला होता हट्टहास शेवटचा दिस व्हावा गोड. आज शेवटचा दिवस खरं तर आहे. त्या दरम्यान सुरेख फटका बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय. भिंतीचा अडथळा पार करीत चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी येतोय शानदार चौकार. पहिल्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आले त्यामुळे धावफलकाला गती मिळाली. एकूण धावफलक जर पाहिलं तर 49 धावा या धावफलकावरती आहेत. विकेटची पडझड आणि धावांची लयलूड या दोन्ही गोष्टी आपण पाहतो प्रामुख्याने मैदानाच्या आतमध्ये या मॅच मध्ये होत आहेत. तुकाराम यांच्यावरती मात्र हल्ला चढवला गेलाय फलंदाजाने. त्यावेळेस अकराचा बॅटने फटका डीप स्कोअर लेगच्या दिशेने पायच्या तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि चेंडूला नक्कीच अडवेल. चांगलं क्षेत्ररक्षण मात्र पाहायला भेटलं. खूप दूरवरचा प्रवास त्याने केला आणि फेकी येते मात्र फेकी तिथे जर पाहिलं तर पकडण्यामध्ये क्षेत्ररक्षक असमर्थ राहिला. त्यामुळे पंच आताच्या धावा किती 3 धावा या दरम्यान घेतल्यात आणि 3 धावेच्या मदतीने आपण पाहतो धावफलक 50 ची पार जाईल. 52 धावा या धावफलकावरती. दरम्यान मोठा फटका येतोय. मिस टाइम आहे. चेंडू बराच वेळ हवेमध्ये आणि झेल मात्र निसटला. गलती और गलती भाई गलतियां करो मगर वही गलतियां बार बार मत करो. जेव्हा तुम्ही क्रिकेटमध्ये चुका करता त्यावेळेस त्याचा फटका तुमच्या संघाला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच बसतो. प्रामुख्याने क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून ज्यावेळेस तुम्ही धावा वाचवता
त्याचा फायदा ज्यावेळेस तुम्ही फलंदाजीसाठी येता तेव्हा नक्कीच होत असतो. मात्र अशा अवांतर धावा, एक्स्ट्रा धावा जर तुम्ही खर्च केल्या तर त्याचा फटका नक्कीच संघाला बसतो. नो मॅन्स लँड. दोन क्षेत्ररक्षक चेंडूकडे पाहत राहिले तोपर्यंत चेंडूने जमिनीवरती टप्पा घेतला आणि पुन्हा एकदा आपण पाहतो 2 धाब्या दरम्यान घेतले जात आहेत. 56. धावफलक 2 ने पुढे जाईल आणि धावफलकावरती आपण पाहतो पूर्ण होती 56. नाना पाटेकर साहेबांच्या आयुष्यातील एक सुपर डुपर चित्रपटाची तुम्हाला आठवण होईल. अब तक 56 धावा धावफलकावरती. हॅलो चेक. 56 धावांचं धावफलक आपण पाहतोय. या दरम्यान सुर एक फटका धावांचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. दरम्यान एक सिंगल येते. दुसऱ्या धाब्यासाठी नकार मात्र येणार आहे आणि त्यामुळे एका धावेवरती समाधान मानत असताना धावफलकावरती पूर्ण होणार आहेत त्या 57 धावा. षटक क्रमांक 4चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय आणि या 4 षटकामध्ये आतापर्यंत आक्रमकतेचा नमुना सादर केलाय फलंदाजांनी आणि टोटल धावफलक आपण पाहतोय 57 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. पाचव्या षटकाची जबाबदारी कोणाकडे द्यायची, कारण सेट बॅटर समोर असताना गोलंदाजांचा निभाव कसा लागेल हा देखील एक प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर मात्र पाहायचे आपल्याला काय मिळेल. जगामध्ये असा कुठलाही प्रश्न नाही की ज्याचं उत्तर नाहीये. त्यामुळे पाहायचं या फलंदाजासमोर उत्तराला प्रत्युत्तर म्हणून कुठला गोलंदाजाचा वापर या ठिकाणी केला जाईल. षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती संदेश. अर्थात ही जबाबदारी संदेश खांद्यावरती घेतोय. मात्र पिलवू शकेल का, आपल्या संघाला पुन्हा एकदा मॅचमध्ये वापसी करून देईल का, कमबॅक करून देईल का, हे देखील पाहावं लागणार आहे. ऑफस्टमच्या बाहेर लाईन शरीरापासून दूर मी स्पीड मात्र पुन्हा एकदा पाहायला भेटते. त्या चुका मात्र संघाकडनं सातत्यानं होत आहेत आणि त्यामुळे प्रतिस्पर्धी संघाला थोडीशी बळकटी भेटते. 2 धावा दरम्यान येत आहेत. धावफलक 2 ने पुढे जाईल. 59 धावा आपण पाहतोय धावफलकावरती ज्या लावल्या जातील. आतापर्यंत फलंदाजांनी गोलंदाजाविरुद्ध ज्या पद्धतीने धावा घेतलेल्या आहेत सहजतेने, अगदी कुठलाही ताणतणाव त्यांना वाटला नाही, कुठलाही चेंडूने असा त्रास दिला असं काही वाटलं नाही आणि त्यामुळे मनसोक्त फलंदाजीचा आनंद घेताना आपण फलंदाजाला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. दरम्यान हा चेंडू बॅटची बाहेरची एज मात्र घेतली आहे. फर्स्ट स्लिप मध्ये चेंडूला अडवला जाईल. 1 धाव दरम्यान येते धावफलकावरती 60 धावा. 5व्या क्रमांकाचं षटक तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. 59 होत्या आता 60 झाल्यात. पंच 3 चेंडू झालेत का? 2 चेंडू झालेत. बरोबर आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आणि दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव. 60च झालेत कारण 4 ओव्हर 57 होते मित्रा.
जाऊया मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतो या दरम्यान एकेरी दुहेरी धावांचा आधार मात्र फलंदाज घेत आहेत. षटकार चौकार षटकामध्ये आले नाही तर फलंदाज थोडेसे आता बॅकफूटवरती गेलेत आणि गोलंदाज थोडासा मैदानाच्या आतमध्ये आपल्या संघासाठी या ठिकाणी योगदान देताना पाहायला भेटतोय. दुसरा धावेसाठी पलायन होतंय मात्र फलंदाज पोहोचेल दुसरा धावेसाठी. थोडीशी धमचाक मात्र फलंदाजांची देखील आपण पाहिली या ओव्हरमध्ये, कारण मोठे फटके आले नाही. एकेरी दुहेरी धावा धावत असताना सातत्याने या धावा घेत असताना धावपळ करावी लागली आणि त्यामुळे धमचाक नक्कीच झाली आहे. पासष्ट धावा आपण पाहतोय धावफलकावरती. षटक मात्र संपलंय 5व्या क्रमांकाचं आणि प्रति षटकामागे 13 धावा. फलंदाज रिटायर आउट. दमचाक झाली, धावपळ आपण पाहिलं. 5व्या षटकामध्ये प्रचंड धावले, धावेसाठी धावाधाव केली आणि त्यामुळे आपण पाहतो थोडीशी दमचाक फलंदाजाची होती. आणि मी नेहमी सांगत असतो ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आपलं शरीर आता आपल्याला साथ देत नाही मैदानाच्या आतमध्ये, तुम्ही रेस्ट घ्या. कोणीही जास्त प्रयत्न करू नका, कारण आजची एक मॅच तुमच्यासाठी सर्व काही नाही आहे. अजून भरपूर क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे, त्यामुळे आपल्या शरीराची काळजी घ्या. रिटायर आउट म्हणून आपण फलंदाज या ठिकाणी पंचांच्या थ्रो बाद केलं जात आहे. आशिष रिटायर आउट आणि त्या जागेवरती आपण पाहतो नवीन फलंदाज. यावेळेस सुरेख फटका पाहायचा आहे तिथे. थर्ड मॅन झोन मध्ये चेंडू पोहोचल सीमारेषेच्या बाहेर. 4 धावेसाठी येतोय सह्याद्री. चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. पहिल्या चेंडूवरती मात्र मोठा फटका आलाय आणि ज्याच्या बॅट मधून हा चौकार आलाय तो चेतन. डगआउट मधून सेट होऊन गेलाय आणि जसा सेट होऊन गेलाय त्याने त्याचा इरादे मात्र या ठिकाणी दाखवून दिलेत. बोला सर. पुढची मॅच आपण या ठिकाणी घेतो. मला कळवा मॅच कोणती आहे. माझ्याकडे मॅचचं शेड्यूल नाही सर. पुढची मॅच तिचा टॉस आपण करणार आहोत. आपल्याला वेळ वाचवायचा त्यामुळे ओहो प्रयत्न तर केला चेंडूला अडवण्याचा, मात्र क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकले नाही. धावबादची संधी असेल मात्र तिथे काय झाले पाहायचंय. तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेतली जाईल आणि फलंदाज बाद की नाबाद, फलंदाज आउट की नॉट आउट, फलंदाज सेफ की अनसेफ, काय असेल डिसिजन पेंडिंग. आणि फलंदाज बाद. कोंडवे कोतवाल हा एक संख्येक सर 2 आहे. कोंडवे वर्सेस कोतवाल अशी मॅच मैदानाच्या आतमध्ये होईल. त्याला बोथ टीम कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. हॅलो. पुढील सामना क गटातील पहिला सामना भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी वर्सेस नवलाई कोतवाल क्रिकेट क्लब. या दोन्ही संघाच्या संघनायकांनी कृपया टॉस बॉक्स जवळ संपर्क साधायचे. लवकरच नाणेफेक होईल. पाहायचं इथे आपण पाहतोय पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये. शेवटचं षटक आणि या षटकामध्ये आपण पाहता आता 2 धावा येतील. 72 धावा धावफलकावरती पूर्ण होतील. अंतिम षटकामध्ये किती धावा बनवतील फलंदाज. अंगाचा वेध, अंगभेदक मारा. लेग पाईच्या माध्यमातून धाव येईल धावफलकामध्ये. कृपया जर दोन्ही संघ जर आले असतील त्यांच्या कोणत्याही एका प्रतिनिधी माईक संपर्क साधायचा आहे. टॉस बॉलवर संपर्क साधायचा आहे. तर मित्रांनो तुम्ही पाहताय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी पर्व दुसरे.
ओ व्हॉट अ शॉट. हा हाय अँड हँडसम चॅम्पियन ट्रॉफीचा दमदार षटकार. ताकद होती आणि ताकद नुसती ताकद नाही तर नजाकत देखील होती. मिड विकेटच्या डोक्यावरून खेळायला हा विध्वंसकारी फटका. चेंडू मला वाटतंय तिथे 79 धावा आपण पाहतो धावफलकावरती लावल्या गेल्यात. लाईन लेन भरकटलेला चेंडू नकार मात्र दिलाय. कोंडवी संघाचा संघनायक श्री भैरवनाथ क्रिकेट क्लब कोंडवी त्याने आपल्या टॉस बॉक्स जवळ येऊन संपर्क साधायचा आहे. कोंडवी संघाचा संघनायक आणि याचबरोबर आपण पाहतोय धावफलकावरती 80 धावा जिंकण्यासाठी बडवायच्यात 81 धावा. पहिला डाव आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय आणि प्रथम फलंदाजी करीत असताना बनवल्या गेल्या त्या 80 धावा. मात्र शेवटच्या बॉलवरती चेतनची विकेट मिळाली. चला क्षेत्ररक्षण ताबडतोब लावून घ्यायचंय. स्पीड अप करायचं थोडंसं खेळाडूंनी वेळ वाचवायचा आहे. बॅटिंग करणारी टीम चला आतमध्ये आपण लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. वेळ घेऊ नका. आज शेवटचा दिवस आहे या स्पर्धेचा. आज मेगा फायनल अंतिम दिवस या स्पर्धेचा असणार आहे. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी या स्पर्धेचा आज अंतिम दिवस मेगा फायनल. अगदी एवढा मैदान आपल्या समोर आहे. कोण ठरला दुसऱ्या पर्वाचा विजेता आणि त्यासाठी पूर्वीच्या सामने मात्र आपल्याला या ठिकाणी पूर्ण कव्हर करायचे. त्यासाठी स्पीड अप करा. चला चला वेळ वाचवायचा आहे. स्पीड अप करायचं. क्षेत्ररक्षण लावून घ्या. टीम मीटिंग कुठल्याही संघाला अलाउड नाहीये. त्यामुळे कुठल्याही संघाने चर्चासत्र किंवा टीम मीटिंग अजिबात घ्यायची नाही. अन्यथा चुकीला माफी नाही. चला बॅटर चला. बॅटर फलंदाज चला मैदानाच्या आतमध्ये. 80 धावा बडवल्यात. 81 धावा बडवायच्यात. बॅट्समन चला. बॅटर चला. बॅटर फलंदाज. ऐंशी धावा झाल्यात आणि 81 धावा आपण पाहतोय विजयासाठी पाहिजेत. बॅट्समन बॅटर चला. बॅटर चला. तुम्ही जर असा वेळ घेतला तर तुम्हाला नंतर मग
2-2, 3-3 ओव्हरच्या मॅचेस खेळाव्या लागतील. फिल्डिंग लावून झाली आहे. बॅटर चला. फलंदाज आघाडीची जोडी. कोणती टीम आहे ही फलंदाजीची? मयूर स्पोर्ट. बॅटर चला. 2 धाब्याची पेनल्टी. अधिकार आहे साहेब तुम्हाला, तुम्ही देऊ शकता. जर एखादा संघ जर वेळ जास्त घेत असेल तर तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करू शकता. तुम्हाला ते अधिकार राज्य कमिटीने दिलेले आहेत. आणि जो संघ उशीर राहील त्या संघाचं 1 षटक कमी केलं जाईल, कारण येणाऱ्या वेळेवर येणाऱ्या संघाला त्यांची पूर्ण षटके खेळायला भेटतील. मात्र जो वेळेमध्ये येणार नाही त्याला मात्र 1 षटक इथे कमी खेळावा लागेल. म्हणजे मॅच जर तुमची 6 षटकांची असेल तर समोरचा तुमचा प्रतिस्पर्धी 6 ओव्हर खेळेल, म्हणजे तुम्हाला 5च ओव्हर खेळावे लागतील. ही पेनल्टी असेल. जे संघ वेळेला किंमत देणार नाही किंवा वेळेमध्ये सामने पूर्ण करणार नाही किंवा वेळेत हजर होणार नाही त्या संघाला या स्पर्धेमध्ये दंड नक्कीच भरावा लागेल. कारण या स्पर्धेचे काही कायदे आहेत आणि मग तुम्ही जर कायदे में रहोगे तो फायदे में रहोगे. पहिलं षटक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आणि बॉलिंग ट्रॅक वरती अविनाश. सामना करेल समोर फलंदाज संकेत. काय संकेत घेऊन आलाय अविनाश समोर? पहिला चेंडू बॅटची एज आणि यस पंचांचा बोटा कशाकडे. गोलंदाज हसला, फलंदाज फसला आणि विकेटचा धक्का मैदानात बसला. बिग विकेट आउट. मोठा मासा गळायला लागेल आणि फलंदाजाला मात्र परतावा लागतंय. पंचांचा इशारा हा अंतिम राहील. कारण मी त्या जोपर्यंत बॅटरला बॉल येतो ना त्याचा डायरेक्ट पॉज घेतो, कारण ते ऐकायला झालं पाहिजे आपल्याला पण ना. पहिल्या चेंडूवरती मात्र इथे परतावा लागलं. शून्यावरती मात्र या ठिकाणी फलंदाज बाद झाला. आज खातं उघडता आलं नाही. निराशा नक्कीच असेल. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढवलो आम्ही, शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढवलो आम्ही, शून्याचे गरुडे मंथन शोधू काही. शून्यातून मात्र नक्कीच विश्व निर्मिती करायची आहे. तर मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला देखील तशाच पद्धतीने वावरावं लागेल, स्वतःला देखील सावरावं लागेल आणि डावाला देखील इथे तुम्हाला उभारणी द्यावी लागेल. पाहायचंय नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नाव संदेश. काय संदेश घेऊन आलाय संदेश अविनाश साठी? पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये. संकेतला मात्र या ठिकाणी निराशाजनक परतावा लागला. सर मला नाव सांगा ना. माझ्या का शेड्यूल कोंडवे आणि कोतवाल या बोट टीमचे कॅप्टन आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधा. कोंडवे संघाचे कॅप्टन आणि कोतवाल संघाचे कॅप्टन आपण कुठे जिथे असाल, माझा आवाज जर आपल्या कानापर्यंत आला असेल तर कृपया आपण आयोजक कमिटीशी संपर्क साधा. बॉल मॅच बॉल आलाय. खरं तर माणसाला 5 ज्ञानेंद्रिय आहे, त्यातील 4 ज्ञानेंद्रिय बंद होतात आणि जे 5वं ज्ञानेंद्रिय आहे ते म्हणजे आपलं कान, ते कधी आपण बंद करू शकत नाही. माझा आवाज आपल्या कानापर्यंत पोहोचला असेल दोन्ही संघ बोट टीम कॅप्टन तर आपण टॉससाठी किंवा आयोजक कमिटीशी संपर्क साधा. ओ खराब फिल्डिंग आणि फायदा होतोय बॅटिंग टीमला, त्यामुळे चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. 4 धाव्यांसाठी सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा येतोय शानदार चौकार. वापसी मात्र नक्की संघाने गेली आहे. कमबॅक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये होतोय आणि धावफलकावरती 8 धावा. लगातार आले 2 चौकार. फुलटॉस चेंडू आणि त्यावरती हल्ला चढवलाय. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर लॉंग लेग एरियामध्ये चेंडू गेलाय. 4 धावेसाठी चौकार. भीमर साठी या ठिकाणी आपण पाहतोय
तिसऱ्या पंचांची मदत मागितली आहे आणि काय असेल निर्णय या ठिकाणी चेक होतोय. पहिल्या चेंडूवरती खरं तर विकेट आली होती आणि त्यानंतर गरज होती डावाला आवरण्याची सावरण्याची आणि तिथे प्रयत्न देखील खूप चांगला पाहायला भेटला संदेशचा. ताबडतोब फलंदाजी आपण पाहतो संदेशच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये झाली आहे आणि हा डिसिजन मात्र थोडासा पेंडिंग आहे. धोक्याची घंटा वाजल की नाही. नो बॉल साठी आपण पाहतोय रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन कळवा. सॉफ्ट सिग्नल काय सेफ आहे. लीगल डिलिव्हरी यस लीगल डिलिव्हरी आहे. आज चेंडू उतरता आहे त्यामुळे भीमर याला आपण म्हणू शकत नाही. 4 धावेने धावफलक दुहेरी अंकामध्ये जाईल. 12 धावा धावफलकावरती. लगातार 3 चौकार फलंदाजाच्या बॅटमधून आलेत. संदेश यावेळेचा हा अप्रतिम लाजवाब फटका आणि तिथे पायचे पंचांचा इशारा येतोय. चेंडू पोहोचलाय सीमारेषेच्या बाहेर. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा येतोय शानदार दमदार षटकार. देखो किसी ने खूब कहा है कि कौन कहता है कामयाबी किस्मत तय करती है, अगर इरादों में दम हो तो मंजिल भी झुका करती है. तुमचे इरादे आणि तुमचे हौसले इथे बुलंद पाहिजे तर आणि तरच तुम्ही एका मोठ्या ध्येयापर्यंत पोहोचणार आहेत. 6 धावेने धावफलक. बॉल द्या. नवीन चेंडू द्या. 6 ओव्हरची मॅच आहे. 2 ओव्हरचा पॉवर प्ले 2 ओव्हरचा पॉवर प्ले जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत नवीनच बॉल. नवीन हरवला नवीन, जुना हरवला जुना. ओके. दुसऱ्या षटकातील शेवटच्या बॉलवरती जरी चेंडू हरवला आणि षटक संपलं तर मात्र तुम्हाला नवीन जुना चेंडू भेटेल. धावफलकावरती धावा 18 धावा. काय कमबॅक गेलाय संघानं. खरं तर संदेशचं कौतुक करावं लागेल. डगआउट मधूनच तो एका मजबूत इराद्याने मैदानाच्या आतमध्ये आला आणि मॅच मध्ये पूर्णतः होत्याच नव्हतं मात्र त्याने केलं. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि षटक क्रमांक 2 मध्ये संघासाठी वैयक्तिक पहिलं तर सांगितलं दुसरं षटक. बॉलर्स नेम साहिल. 81 धावांचा पाठलाग. हॅलो चेक. हॅलो हॅलो 81 धावा इथे विजयासाठी बडवायच्यात आणि त्यासाठी जी दमदार सुरुवात आवश्यक होती ती मात्र या ठिकाणी भेटली है. देखो भाई वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही जो अपनी तकदीर बदल दे. कल क्या होगा कभी मत सोचो, क्या पता कल वक्त खुद अपनी तस्वीर बदल दे. वेळेला देखील बदलता आलं पाहिजे. बा नेट प्रॅक्टिस करणारे खेळाडू आपल्याला नेट प्रॅक्टिससाठी इथे अलाउड नाही आहे त्यामुळे प्लीज नेट प्रॅक्टिस थांबवायची आयोजक कमिटीने या ठिकाणी कळवलंय. सूचना आहे आपण सूचनेचं पालन करा. कोंडवे संघाचे कॅप्टन आणि कोतवाल संघाचे कॅप्टन हा आपल्याला शेवटचा पुकार आहे. आपण टॉस साठी या. लास्ट कॉल कोंडवे संघ आणि कोतवाल संघ हा आपला लास्ट कॉल आहे. यानंतर कॉल नाही आपल्याला पेनल्टी दिली जाईल. त्यामुळे वेळ वाचवायचा आपल्याला. आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही थोडंसं वेळेचं भान ठेवा कारण तुमची फक्त एकच मॅच नाहीये. आज दिवसभरामध्ये टोटल 13 मॅचेस आहे. ही तिसरी मॅच चालू आहे. अजून आपल्याला भरपूर मॅचेस कव्हर करायच्यात. त्यामुळे वेळ 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 वाचवा. मी सांगतोय सातत्यानं. माझी तळमळ आयोजकांची तळमळ तुम्ही जरा समजून घ्या. चला नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. खरं तर आता 11:15 झालेत. सूर्य डोक्यावरती यायची वेळ झाली आहे त्यामुळे उन्हाचा तडाखा वाढणार आहे. तुम्हाला देखील थोडासा दिलासा भेटतोय. सकाळच्या सत्रामध्ये कोवळं ऊन आहे. ड जीवनसत्व फ्रीमध्ये भेटतंय. त्यासाठी ना कुठला मोल तुम्हाला द्यावा लागतंय त्यामुळे ड जीवनसत्व मिळून घ्या.
मला एक सांगतो की ड जीवनसत्व न मिळाल्यामुळे मुडदूस हा आजार होतो, जो लहान मुलांमध्ये वयवर्ष 5 ते 6च्या आतमध्ये जास्त प्रमाणामध्ये आपल्याला पाहायला भेटतंय. डॉट शून्य आपण पाहतोय. कमबॅक नक्कीच गोलंदाजाने करून दिला या मॅच मध्ये. हो या दरम्यान इनसाइड एज आणि यष्टांचा घेतलाय वेध त्रिफळाची फलंदाज इथे होतोय बाद. कोतवाल संघानं टॉस जिंकलाय. विन द टॉस आणि चूज द बॅट फर्स्ट. आम्ही प्रथम फलंदाजी करू असा निर्णय त्यांनी घेतलाय. एक धाडसी निर्णय. आपल्या निर्णयाचं स्वागत. पहिल्या षटकामध्ये संदेशने जी एक चांगली सुरुवात केली. संख्या सुरुवातीला 0वरती बाद झाला, त्यानंतर संदेश आला. संदेशने डावाला चांगली गती दिली आणि मात्र तो संदेश अजूनही नॉन स्ट्राईक एंडला आहे. त्याला अजून स्ट्राईक भेटली नाही का भेटली? संदेश पण गेला का? संदेश देखील बाद झाला. आता गोरक्ष आणि तुकाराम ही नवीन जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. 81 धावांचा पाठलाग करतील. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजाने होत्याचं नव्हतं केलं. हे क्रिकेट आहे मित्रांनो, यामध्ये कधी किंवा कुठं कसं काय होईल तुम्ही आम्ही कोणी सांगू शकत नाहीये. तुकाराम सरांचा प्रयत्न चांगला होता, मात्र बॅट आणि चेंडूचा कुठेही संपर्क पाहायला भेटला नाहीये. निर्धाव चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये येईल आणि सामन्याची समीकरणे पुन्हा एकदा आपण पाहतोय जी जुळवण्याचा प्रयत्न करीत असताना क्षेत्ररक्षण करणारी टीम अर्थात जे हनुमान वॉरियर चरई संघ. वा काय कमालीची गोलंदाजी आहे. गोलंदाजी मधला तिखट मार आपण पाहतोय फलंदाजांविरुद्ध. फलंदाजांना मात्र धारातीर्थी करतोय. आणखीन एका विकेटचं होतंय बदन आणि फलंदाज बॅक टू द पवेलियन. देखो इंसान का समय कभी भी अच्छा नहीं होता, समय को अच्छा बनाना पड़ता है भाई. त्यामुळे मैदानाच्या आतमध्ये देखील जर वाईट वेळ चालू असेल तर स्वतःला चांगली वेळ जर आणायची असेल तर तुम्हाला तिथे स्वतःचं सामर्थ्य आणि स्वतःची मेहनत तिथे घ्यावी लागेल. बॉलर्स नेम 2 षटकाचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 षटकानंतर आपण पाहतोय धावफलकावरती आहे त्या 19 धावा. फक्त 1 धाव पाठीमागच्या षटकामध्ये आणि 3 विकेट मात्र घेतल्या गेल्या. पहिल्या षटकामध्ये दत्ता सर तब्बल 18 धावा आल्या होत्या आणि असं वाटत होतं की संघ आता विजयापर्यंत जातो की काय. अशाच प्रसंगी एक मोठा गतिरोधक बॉलर म्हणून आला आणि त्यांनी प्रतिस्पर्धी संघाच्या डावाला मात्र कचकन ब्रेक दिला. यस, ट्रेनची चेन खेचावी, मेट्रोची चेन उडावी तशी ओढली आणि धावत्या गाडीला तिथे ब्रेक लावला. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आता गोलंदाज असेल. बॉलर्स नेम अविनाश. वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. ओ या दरम्यान सुरेख चेंडू, अतिरिक्त बाउन्स भेटला, उसळी भेटली आणि त्यामुळे अनपेक्षित चेंडू अंगावरती आला. फलंदाजाने तिथे डिफेन्स केला. खरं तर असं म्हणतात की सिकंदर कभी हालात के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए तो जमी पे नहीं गिरता, गिरते हजारों दरिया समुंदर में लेकिन कोई समुंदर दरिया में नहीं गिरता. त्यामुळे विश्वास तुम्ही हरू नका. स्वतःवरती विश्वास असा ठेवा की परिस्थिती कशी आली तरी आपण डगमगलो नाही पाहिजे. छत्री किती महत्वाचं उदाहरण आहे आपल्यासाठी. खरं तर छत्री पावसाला थांबवू शकत नाही, मात्र पावसामध्ये उभं राहण्याचं धाडस ते आपल्याला निर्माण करून देते. तसा आत्मविश्वास आहे. विजयाची जरी गॅरंटी देऊ शकला नसला तरी लढण्याचं सामर्थ्य मात्र त्यातून मिळतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांकडनं येतोय. अवांतर धाब्याने धावफलक पुढे जाणार आहे 20 अंकावरती आणि अवांतर धाब्याचं देखील खातं उघडलं गेलंय. मॅच तुम्ही पाहताय. या दरम्यान स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न वरचा वापर नक्कीच केला फलंदाजाने, मात्र त्याचा जास्त फायदा होऊ शकत नाहीये. एक सिंगल या ठिकाणी येते. धावफलक एकने पुढे जाणार आहे. 21 धावा धावफलकावरती. दरम्यानचा हा शॉट आपण पाहतोय. काऊ कॉर्नरला भेदून चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. खरं तर चौकारांची गरज आहे
आणि ती चौकारांची आतिषबाजी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. किसी ने खूब कहा है कि भाई मुश्किल नहीं है कुछ दुनिया में, तू जरा हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा बस कोशिश तो कर. आंधियां सदा चलती नहीं, मुश्किलें सदा रहती नहीं, मिलेगी तुझे मंजिल तेरी, तू जरा कोशिश तो कर. त्यामुळे प्रयत्न तुम्हाला करावे लागेल. या दरम्यान हा चेंडू सुद्धा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक आपण पाहतोय तिथे धडपडला आणि चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. लगातार येतोय हा चॅम्पियन ट्रॉफी, सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा दुसरा चौकार. 2 लगातार चौकार आलेत आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा रंगत भरली जातीये. या चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 29 धावा, 81 बडवायच्या. त्यामुळे धावफलक तुम्हाला चालू ठेवणं गरजेचं असणार आहे. एक रुबाबदार कामगिरी जर पाहिजे असेल तर तुम्हाला तो रुबाब सहजासहजी मिळणार नाही. कारण तो रुबाब जर पाहिजे असेल तर तुम्हाला आधी संघर्ष करावा लागेल, आपलं अस्तित्व टिकवावं लागेल. नो मॅन्स लँडमध्ये चेंडू गिरट्या घेतोय आणि या दरम्यान एक धाव या ठिकाणी येईल. धावफलक 1 ने पुढे. 30 धावा धावफलकावरती. 3 षटकाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. शेवटचे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 51 धावा. खरं तर संघर्षाचं वातावरण आणि संघर्षातून अस्तित्व निर्माण झाले की आयुष्य जगण्यात एक वेगळाच रुबाब येतो आणि रुबाब हा विकत घेता येत नाही आणि तो दाखवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये तो संघर्ष पूर्ण करावा लागतो. संघर्ष माणसाला यशोगाथेपर्यंत घेऊन जातो. 30 धावा झाल्यात मित्रा आणि अजून 18 चेंडू 51 पाहिजेत. षटक क्रमांक 4 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज, बॉलर्स नेम साहिल. दरम्यान हा चेंडू कव्हर ड्राईव्ह आणि पोहोचेल एक टप्पा घेऊन सीमारेषेच्या बाहेर. येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार. थोडा रंग आपण पाहतोय मॅच मध्ये नक्कीच भरला जातोय. सामन्यातली हवा जी निघून चालली होती ती पुन्हा एकदा हवा भरण्याचं काम फलंदाज मैदानाच्या आतमध्ये करतोय. 34 धावा धावफलकावरती. आता 17 चेंडू आणि जिंकण्यासाठी जर पाहिलं तर अजूनही 47 धाब्यांची गरज. मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला भेटतोय. खरं तर आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे जी तुम्हाला पायथ्यावरून शिखरापर्यंत घेऊन जाते आणि तो आत्मविश्वास कुठेतरी फलंदाजामध्ये झळकताना आता पाहायला भेटतोय आणि त्यामुळे आपण पाहतोय संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये मुसंडी घेतोय. दरम्यान पुन्हा एकदा चांगला फटका आहे. डीप पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूला पाठमोरा होतोय. चेंडू मात्र गिरट्या घालतोय. मैदानाच्या आतमध्ये भुवऱ्यासारखा गर 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 फिरतोय. इथे मात्र येतात त्या 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावफलक पुढे जाणार आहे. धावफलकावरती 36 धावा. अजूनही चेंडू शिल्लक राहिले 16 आणि 16 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 45 धाब्यांची गरज. समीकरण मात्र थोडंसं जुळवण्याचा प्रयत्न फलंदाजाच्या माध्यमातून होताना पाहायला भेटतोय. दरम्यान बॅटची एज मात्र घेतली त्या पहिल्या स्लिप मध्ये, फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती एक सिंगल मिळेल. धावफलक पुढे 37 धावा. शेवटचे चेंडू बाकी असतील 15 आणि बनवायच्या त्या 44 धावा. अजून थोडासा संघर्ष मात्र कडवा करावा लागेल. यावेळेस हा फटका पण पाहतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव येईल. एकेरी धाव्याने प्रतिस्पर्धी संघ खुश होईल. त्या संघाला जास्त फरक पडणार नाही कारण रिक्वायरमेंट जर पाहिला तर तो मात्र आता खूप दूरवरती जाऊन पोहोचलाय. 1 धाव आहे की येते धावफलक 1 ने पुढे. धावफलकावरती 37 धावा, 38 धावा. या वेळेचा चेंडू दिशाहीन असेल. पंच या ठिकाणी कळवत आहेत. अंपायर कॉल व्हाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे. 39 धावा. बडवायच्यात 81, बनवल्यात 39. षटक पाहिलं तर 4थ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये चालू असताना चेंडू शिल्लक आहेत अजून 14 आणि बडवायच्यात त्या 42 धावा. टॉप एज मात्र या ठिकाणी 1 धाव येते चुकीच्या एंडकडे फेकी आणि या एका धावेबरोबर धावफलकावरती
40 धावा। क्या मैच में कोई आएगा ट्विस्ट, मैच बनेगा सुपर डुपर हिट आणि ते ट्विस्ट पाहायला भेटेल का? इंटरेस्ट मोड वरती मॅच येईल का? इथे 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 फटका तर फसलाय। फॉलो थ्रू मध्ये चेंडूवरती फलंदाज गोलंदाज आणि या दरम्यान पुन्हा एकदा एक धाव। प्रभावित करणारी फलंदाजी मात्र पाहायला भेटली नाही या ओव्हरमध्ये आणि या दरम्यान आपण पाहतो एक धाव मात्र पूर्ण होती कलेच्या माध्यमातून। एकेरी धाव तुमच्या विजयाचं आणि पराभवाचं अंतर हे नक्की डिफेंड करेल। एका धाब्याच्या मदतीने धाव फलकावरती पूर्ण होतील। 41 12 चेंडू आणि 40 धाब्यांची गरज। चार षटकांचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आधीमध्ये पूर्ण झालाय आणि या 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती 41 धावा। शेवटचे 12 चेंडू मैदानाच्या आतमध्ये शिल्लक आहेत आणि या 12 चेंडूमध्ये विजयासाठी अजूनही 40 धाब्यांची गरज असणार आहे। पाहिजे मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण नक्कीच लावलं जाईल आणि फलंदाजीच्या माध्यमातून काही चमत्कार इथे पाहायला भेटेल का? या माध्यमातून क्षेत्ररक्षणाचं जाळं मात्र विणलं गेलंय, विळखा मात्र घातलाय फलंदाजांसाठी आणि या दरम्यान गोलंदाज देखील खेळपट्टीवरती तयार झालाय 5व्या षटकामध्ये। वाईट चेंडूचा इशारा पंचांकडून येतोय। पाचव्या षटकाला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात झालेली असताना इथे गोलंदाजाने पहिला चेंडू खराब टाकलाय। या दरम्यान या वेळेस सुपर डुपर हिट शॉट पाहायला भेटेल। चेंडूला केलंय पुल, पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, चेंडू झालाय फरार, सीमा पार, येतोय दमदार षटकार। 6 धावेने आपण पाहतोय धाव फलक जाणार आहे पुढे आणि धाव फलकावरती 48 धावा। मॅचच्या विजेच्या दिशेने मात्र आता पावले मात्र फलंदाजाने टाकलेली पाहायला भेटत आहेत आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा इथे कमबॅक केलाय। काय कमालीची फलंदाजी मात्र शेवटपर्यंत चुरस मात्र मैदानाच्या आतमध्ये निर्माण करतोय फलंदाज आणि आपल्या अनोख्या अंदाजामध्ये प्रेक्षकांना पुन्हा एकदा मंत्रमुग्ध करण्याचा प्रयत्न। ओ पॉइंटच्या डोक्यावरून हा चेंडू पाठवलाय बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने, ट्रॅव्हलिंग होतोय चेंडू आणि तिथे शर्यत झुंपली दोघांमध्ये। हुतू चालू असताना चेंडूला पिकअप केलाय, तोपर्यंत घेतलेल्या धावा या धावफलकाला पुढे घेऊन जातील आणि धावफलकावरती पूर्ण होतील या 3 धावेच्या मदतीने 51 धावा। अजूनही 30 धाव्यांची गरज, चेंडू मात्र शिल्लक राहिले ते 10 आणि 10 बॉल मध्ये पाहिजे 30 धावा। प्रत्येक चेंडूवरती जर पाहिलं तर अजूनही 3 धाव्यांची गरज असेल। रिक्वायर रन रेट आणि करेक्ट रन रेट मध्ये जास्त अंतर आता मित्रांनो नाहीये आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा आपण मात्र फलंदाजांनी काय कमालीची कामगिरी केली आहे आणि मॅच मध्ये पुन्हा एकदा इंटरेस्ट मोड पाहायला भेटतोय, ट्विस्ट आलाय आणि मॅच मात्र पुन्हा एकदा सुपर डुपर हिट होते। क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल होत आहेत, थोडासा आता प्रेशर हलका झालाय फलंदाजांचा। इथे चेंडू हवेमध्ये असेल, पॉइंटच्या क्षेत्राच्या चेंडूला कॅरी करेल, एक सिंगल येते। 9 चेंडू आणि अजून 29 धाव्यांची गरज मात्र जी असणार आहे। टेनिस बॉल विश्वामध्ये आपण पाहिलं 9 चेंडूमध्ये 29 धावा काही समजल्या जात नाहीये, मात्र कधी कधी शक्य आणि अशक्य असं अंतर पार करता करता कधी कधी संघाला देखील इथे नाकी 9 येतात। आज काय होणार? 9 चेंडू आणि बनवायच्या त्या 29 धावा। आज डुसोबर फटका आपण पाहतोय लॉंग ऑफ मध्ये, तिथे क्षेत्ररक्षक बनेल, दर्शक बनतील दिवाने। चेंडू गेलाय सीमारेषेच्या बाहेर, 4 धाव्यांसाठी येतोय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा हा शानदार चौकार। याचबरोबर आपण पाहतोय मॅचची समीकरणे मात्र बदलतील। शेवटचे चेंडू शिल्लक राहिलेत 8 आणि 8 मध्ये पाहिजे 25 धावा। काय कमालीची मॅच आहे असं वाटलं होतं। 81 धावा बनवताना संघ थोडासा मेटाकुटीशील मात्र लढतोय, झगडतोय, संघर्ष करतोय। यावेळेस पायचे पॉइंटच्या क्षेत्राच्या चेंडूवरती मात्र काय झालंय, बंप आहे का चेंडू चेक केला जाईल। यस,
तिसऱ्या पंचांची मदत मात्र घेतली जाते आणि मला वाटतं बंप चेंडू चेक करायचा आहे ना सर, बरोबर? पंच बंप चेंडू चेक करायचा आहे. यस यस. चेंडूने बॅटचा एज गेल्यानंतर जमिला कुठं त्याचा स्पर्श झाला का नाही हे मात्र पाहायचं आहे. एक्स्ट्रा खेळूने तिथे आपलं लक्ष घालू नये, अन्यथा पेनल्टी दिली जाईल. तिथे आहेत आमची मंडळी, मॅच ऑफिशियल आहेत, कोणावरती अन्याय होणार नाही, आम्ही होऊ देणार नाही. कमालीची मॅच मात्र रंगली मैदानाच्या आतमध्ये. असं म्हणतात की खेळ जीवनाचा खेळावा असा, की नसवा परवा मरण्याची आणि नियम जिंकण्याची असता जळणी, नसवा परवा हरण्याची. टॉप पेज लागलाय आणि यस फलंदाजाला मात्र परतावा लागतंय. बॉलचा टप्पा जमिनीवरती पडला, त्यानंतर टॉपेज घेतला चेंडूने बॅटचा आणि डायरेक्ट पॉइंटचं क्षेत्ररक्षक तिथे झेल टिपला. विकेटचं होते पतन. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. कतरे की घंटी. मनोहरजी सकपाळ यांच्याकडनं जर मॅच जिंकून दिली संदीपने तर 1000 रुपये, समीरने जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयाचं प्राइज या ठिकाणी असणार आहे. समीरने आतापर्यंत 19 धावा बनवलेल्या आहेत आणि इथून पुढे 7 चेंडू आणि बनवायच्या 25 धावा. तुम्ही पाहताय सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफी 2024 पर्व दुसरे, मॅच क्रमांक 2. स्पीड अप प्लीज, थोडंसं स्पीड अप करा. वेळ 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 वाचवा. आधीच या मॅचला भरपूर वेळ गेलाय. आतापर्यंत मॅच संपली पाहिजे होतं आणि पुढची मॅच सुरू होणं गरजेचं होतं. पाहायचं मित्रांनो, शक्य आणि अशक्य यातील अंतर आपल्या दृढ इच्छावरती अवलंबून असतं. इथे हा फटका गॅप मध्ये आहे आणि क्षेत्ररक्षकाला चेंडू मात्र बाहेरून आणावा लागेल. चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर. सह्याद्री चॅम्पियन ट्रॉफीचा येतोय दमदार षटकार. 6 धावेने आपण पाहतो मॅच मध्ये पुन्हा इंटरेस्ट मोड. टीम मीटिंग नॉट अलाउड. प्लीज प्लीज समोरचा संघ पंच तुम्ही खेळाडूंना सक्त वॉर्निंग द्या, ताकीद करा, पेनल्टी देऊन टाका. तुम्ही जर तुम्हाला वाटलं तुम्हाला ते अधिकार आहे तुम्ही पेनल्टी देऊ शकता. 6 चेंडू 19 धावा. 6 चेंडू 19 धावा जिंकण्यासाठी. शेवटचं षटक मात्र निर्णायक असणार आहेत आणि पाहायचं जीवनात आज आलेल्या परिस्थितीची जो संघर्ष करेल मित्रांनो त्यालाच उद्याचं यश अनुभवायला भेटणार आहे. आणि यशाची ही गाथा जर रचायची असेल तर तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आजचा संघर्ष मात्र पूर्ण करावा लागेल, कारण 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी बडवायच्या त्या 19 धावा. स्ट्राईकला असेल तो समीर आणि बॉलिंग ट्रॅक वरती आहे तो आशिष वाडकर. काय करणार? 6 चेंडू 19 धावा. जबाबदारीचं ओझं कोण पेलवणार आणि कोण या ओझ्याखाली दबणार? ओ तिखट बाउन्सर, पहिलाच मात्र जवाबी हमला मात्र पाहायला भेटला नाही. आणि इथे पाहायचं तर या सामन्याचं मॅचचं समीकरण बदललंय. 5 चेंडू आणि 19 धावा. काय मॅच रंगलीये, कधी इकडे कधी तिकडे, दुहिदा डोलाऱ्यावरती डोलतोय सामना. टप्प्याचा हा बॉल तिथे पाहायचंय. धाव घेण्याचा प्रयत्न केलाय जरूर, मात्र 1 बाउन्सचा इशारा, 1 बाउन्सची सूचना बॉलरला दिली जाईल की बाबा यानंतरचा तुझा बाउन्सर तू बघ. 1 धाव्या दरम्यान आली आहे. 4 चेंडू आणि आता बडवायच्या त्या 18 धावा. 4 चेंडू मध्ये खरं तर अजूनही 18 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाज देखील तयार. फलंदाज मोठा फटका खेळलाय. पाहायचंय तिथे क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत पोहोचेल, मात्र झेल होऊ शकत नाहीये. 2 धावा पूर्ण केल्या जातील. धोडवरच थांबावं लागतंय, समाधान माडावं लागतंय. शेवटचे 3 चेंडू बडवायच्यात 16 धावा.
मॅच मध्ये मात्र इंटरेस्ट पुन्हा एकदा पाहायला भेटलं. जर या चेंडूवरती मोठा फटका आला, काल देखील 3 चेंडू 16 लागत असताना एक षटकार पाहायला भेटला. मात्र त्यानंतर संघाची थोडीशी परिस्थिती मिटाकुटीची आली. ॲक्रॉस फटका डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल आणि एकावरच थांबावं लागतंय. त्यामुळे सामन्यातली हवा मात्र गायब होतीये, कारण 2 चेंडू आणि बनवायच्यात 15 धावा. क्रिकेटमध्ये आपण पाहतो एका बॉलवरती जास्तीत जास्त 6 मिळू शकतात, नो असेल तर 7 मिळू शकतात. या पलीकडे जाऊन धावा भेटणार नाही, त्यामुळे थोडंसं अशक्यप्राय आव्हान. एकदा वाईट नो जर पाहायला भेटला, त्यावरती षटकार चौकार आला, हवाई मार्गानं चेंडू चालाय, सीमा रेखा पार, येतोय दमदार षटकार. मात्र वेळ निघून गेल्यानंतर हा षटकार आलाय. तरी देखील अजूनही मॅच मात्र संपली नाहीये. शेवटचा 1 बॉल आणि पाहिजे 9 धावा. एखादा नो बॉल त्यावरती षटकार, काय होऊ शकते, क्रिकेट आहे. 9 बॉल आणि त्यावरती षटकार, येथील 7 नंतर 1 बॉल राहतील 2. मात्र शॉर्ट पिच चेंडू पॉवरफुल आणि पुलचा फटका खेळला, इथे आला षटकार. मात्र तरी मॅच जिंकली 2 धाब्यांनी. नशिबाची साथ भेटली नाही, मात्र शेवटी पेटले, थोडेसे लेट पेटले आणि त्याचा खामियाजा भुगतना होगा. विजेता संघाचं अभिनंदन. तर या मॅचचा देऊयात प्लेयर ऑफ द मॅच अवॉर्ड्स गोज टू लगेच 2च मॅच झाल्या. वाजले किती? 12 वाजले. 50 कोणीच नाही गेले या मॅचला. महाराजांचं मस्त आले. महाराजांचा या मॅच मध्ये आपण